नमस्कार. आज मी तुमच्यासोबत माझी साबुदाणा खिचडी बनवण्याची रेसिपी शेअर करते. मी रात्री साबुदाणा भिजत घातला होता. म्हटलं सकाळी नाश्त्याला साबुदाणा बनवावा. मग सकाळी उठले आणि बटाटा छान असा पातळ-पातळ कापून घेतला. त्यानंतर शेंगदाणे भाजून घेतले. शेंगदाणे जास्त भाजले होते म्हणजे मी शेंगदाणे आधीच भाजून त्याचा कूट बनवून ठेवते. पण आज नेमके संपले होते. मग म्हटलं एक्स्ट्राचाच कूट बनवून ठेवावा. कारण सकाळच्या घाई गडबडीत परत मला ते शेंगदाण्याचं कूट करा ह्याच्यामध्ये वेळ जातो. त्यामुळं ऑलरेडी एक्स्ट्रा बनवून ठेवते. त्यानंतर कढई गरम केली, त्यामध्ये तेल ॲड केलं आणि जे बटाटे छान पातळ कापून घेतले होते ते त्याच्यामध्ये ॲड केले आणि छान परतून घेतले. पातळ कापल्यामुळे बटाटे एक 2 ते 3 मिनिटांमध्ये छान असे शिजले जातात. त्यानंतर साबुदाणा घेतला, त्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट, मिरची आणि मीठ ॲड करून मिक्स करून घेतलं होतं आणि डायरेक्ट ते परतायला टाकून दिलं आणि छान मिक्स केलं. मिक्स केल्यानंतर ते एक 2 ते 3 मिनिटं मी झाकून ते मस्त छान वाफलून घ्यायचं. म्हणजे अधूनमधून झाकायचं आणि 1-2 मिनिटांनी परत उघडून ते छान मिक्स करून घ्यायचं. असं करत मी खिचडी बनवली. खिचडीची फुल डिटेल रेसिपी तुम्हाला हवी असेल तर YouTubeवर जाऊन नक्की बघा. असा होता आजचा माझा दिवस. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.